नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 डिसेंबर 2023 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तुषार भारतीय मित्र मंडळ वतीने दुसऱ्यांदा भव्य अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते। 25 डिसेंबरला पहाटे 21 किलोमीटर अंतरसह अनेक किलोमीटर धावपटूंच्या गटाला मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। एकीकडे कडाक्याची थंडी पडत असताना लहान बालकांसह युवक युवती तब्बल 4383 धावपटूंनी यात सहभाग घेतला। यासोबतच चक्क 78 वर्ष वयोगटातील वृद्धांनी सुद्धा रन फॉर फन या गटात धावून सर्वांना चक्क केलेत। अंतिम टप्प्यात सर्व गटातील क्रमशः विजेत्यांना रोख पारितोषिकसह मोमेंटो प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्यांदा सुद्धा भाजप पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक तुषार भारतीय आणि मित्रमंडळ वतीने यावर्षी सुद्धा भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। अनेक दिवसांपासून या स्पर्धेची तयारी करीत असताना अमरावती जिल्ह्यासह इतर अनेक जिल्ह्यातील एकूण 4383 स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंद केली। धावपटूंचा उत्साह पाहता ऑफलाईन बंद होऊन ऑनलाईनमध्ये सुद्धा दूरवरील धावपटूंनी आपल्या नावाची नोंदणी केली। आयोजक वतीने या स्पर्धेच्या विजेत्यांना एकूण 5 लाख रुपयांपर्यंत बक्षिसाची उधळण करण्यात आली। ही स्पर्धा 21 किलोमीटर पुरुष, 21 किलोमीटर महिला, 10 किलोमीटर महिला, 10 किलोमीटर पुरुष, 10 किलोमीटर खुला गट, 5 किलोमीटर 16 वर्ष वयोगटातील मुले, 3 किलोमीटर 14 वर्ष वयोगटातील मुले यासोबतच पुन्हा मुलींचा गट आणि 3 किलोमीटर अंतरांपर्यंत रन फॉर फन मध्ये अनेक वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला। 25 डिसेंबरला नेहरू मैदान येथून पहाटे 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। स्पर्धेची सुरुवात प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार करून करण्यात आली। पहिल्या 21 किलोमीटर पुरुष गटाला मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आली। काही अवधीनंतर प्रत्येक गटातील ग्रुपला सुरुवात करण्यात आली। रस्त्यावर धावपटूंचा उत्साह वाढवण्याकरिता पुष्पवृष्टी टाळ्यांचा गडगडाट मनोबल वाढवण्यात आले। यावेळी प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिकांसह डॉक्टर चमू धावपटूंच्या मागे होती। अंतिम टप्पा गाठणाऱ्या धावपटूंचा जल्लोष करण्याकरिता नेहरू मैदान येथे रोषणाई देशभक्तीपर गीते सादर करून जल्लोष व्यक्त करण्यात आला। कडाक्याच्या थंडीत सुद्धा प्रत्येक धावपटू आणि पालकांच्या चेहऱ्यावर दुपारपर्यंत आनंद दिसून आला। यावेळी राज्यसभा खासदार, माजी राज्यमंत्री तसेच आमदार प्रवीण पोटे, माजी मनपा भाजपा पक्षनेता तसेच स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषार भारतीय, माजी महापौर चेतन गावंडे, माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्या हस्ते प्रत्येक गटातील विजेता स्पर्धकांना रोख रक्कमसह मोमेंटो, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। उपक्रम आम्ही राबवू शकलो। ज्या स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र मिळालं नाही, धनराजी चक्रसर आणि यांनी यायचं आपल्याला स्टेजवर।
सुशीलजी राष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहेत, त्यांनी सत्कारित करावं। द्वितीय क्रमांकाचं स्वाती पंचबुद्धे बोला प्रथम करायचं। प्रथम क्रमांक प्राजक्ता गोडबोले यांचे स्वागत। जया देशमुख मॅडम कॅश प्राइज आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। आणि त्यानंतर मग कुठे प्रमोदजी खंडारे आणि अकित रन फॉर फन या गटात 78 वर्ष वयोगटातील आजोबांनी पूर्ण टप्पा गाठून स्पर्धा पूर्ण केल्याने शेकडो नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला। या दरम्यान अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात। उत्कृष्ट आयोजनाबद्दल अनेक सहभागी स्पर्धकांनी मुख्य आयोजक तुषार भारतीय यांचे अभिनंदन करून पुन्हा येणाऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करावे अशा आशा व्यक्त केल्यात। या स्पर्धेत पोलीस बांधवांचे बँड पथकसह देशभक्तीपर गीत विशेष आकर्षक ठरले। या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मुख्य आयोजक तुषार भारती यांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपल्या भावना व्यक्त करून भरभरून प्रतिसाद दिल्याने सर्वांचे आभार मानलेत। या संपूर्ण स्पर्धेचा आमच्या सिटी न्यूज चॅनल वतीने पहाटे 6 वाजतापासून तर बक्षीस वितरणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, ज्याचा हजारो दर्शकांनी घरी बसून पहाटेपासूनच आमच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला। जिल्ह्यात तब्बल 8 महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे। 21 वर्षीय तरुण येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता। त्याचा अहवाल शनिवार 23 डिसेंबरला पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात 5 मे 2023 नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमिताची नोंद झाली आहे। अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथील रहिवासी आहे। अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता। संक्रमित झाल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी असलेल्या 10 नंबरच्या वार्डात उपचारार्थ ठेवण्यात आले आहे। त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरीही त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे। त्याला कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत 9 नमुने येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। त्यामध्ये 1 कोरोना पॉझिटिव्ह नोंदविला आहे। हे नमुने आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे। त्यानंतर हा कोणता व्हेरियंट आहे याची माहिती लवकरच माहिती पडेल। सद्यस्थितीत राज्यामध्ये काही कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडं। तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसं नवीन व्हेरियंट सापडलेलं नाही आहे। एक पेशंट मागच्या 2 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता, तर त्याचा आपण जीनोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेला आहे। ते 5 ते 6 दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल। आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे, जे की जास्त सिरियस आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत, त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे। दररोज आपण एक 8 ते 10 सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिव्हिरिटीनुसार। लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गर्दी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या। जास्त काळ खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षणं असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं। जिल्ह्यात एकच पेशंट आहे, एकच पेशंट आहे, तोही स्टेबल पेशंट आहे, तो पेशंट स्टेबल आहे। येणाऱ्या 28 डिसेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। राजश्री म्हणून शरीरसौष्ठव स्पर्धा होणार असून अमरावती जिल्ह्यातील अनेक नामवंत स्पर्धक या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन मनसे शहर अध्यक्ष बबलू आठवले यांनी केलेत। जय महाराष्ट्र। बबलू आठवले, मनसे जनी शहर अध्यक्ष।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. 28 डिसेंबर स्थळ संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात बक्षिसाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी या स्पर्धेचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. महारुद्र सामाजिक व बौद्धिक संस्था अमरावती माळी समाज संघटनाद्वारे 24 डिसेंबरला शेगाव नाका परिसर समीपस्थ अभियंता भवन येथे आयोजित 11व्या माळी समाज वधूवर परिचय मेळावा कार्यक्रम पार पडला. आजच्या गतिमान व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपले करिअर, नोकरी व व्यवसायात व्यस्त आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे समाजात सर्व स्तरावर सखोल परिचय होणे शक्य होत नाही. आजच्या काळात वधूवर परिचय मेळावा घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केलेत. महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था अमरावती माळी समाज संघटनाद्वारे रविवारी दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी शेगाव नाका परिसर समीपस्थ अभियंता भवन येथे आयोजित 11व्या माळी समाज वधूवर परिचय मेळावा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून SBIचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश पंत काटोलकर उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून बांधकाम व्यावसायिक अभिजित बोबडे उपस्थित होते. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मोहनराव आंडे, संजयराव अकोलकर, प्रमोदराव घालनी, दिनेशराव देशमुख, डॉक्टर प्रकाश कनेर, राजश्री जठाडे, योगेश पवार, प्रकाश भुसकडे, शिवलाल ठाकुलकर, सचिन वानखडे, अशोक तायडे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व स्त्री शिक्षणाच्या प्रणोत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिथींच्या हस्ते वंदन पूजन, मालार्पण तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अतिथी मान्यवरांच्या हस्ते सगाई मंगलम नामक उपवर वधू यांच्या परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था व समस्त आयोजन समितीच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच सर्व अतिथींचे सुद्धा यथोचित स्वागत करण्यात आले. या दरम्यान विवाह इच्छुक युवक युवतींनी आपल्या भावी जोडीदाराला घेऊन असलेल्या अपेक्षा व्यक्त करीत उपस्थितांसमक्ष स्वतःचा परिचय करून दिला. यासोबतच व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांच्या वतीने उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित आमंत्रित सदस्यांना सगाई मंगलम पुस्तकाचे वितरण करण्यात आले. मेळाव्यामुळे राज्यातील व सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त वधूवरांची माहिती एकत्रितपणे व एकाच मंचावर एकाच ठिकाणी प्रत्यक्ष मिळते. त्यामुळे माळी समाज बांधवांचा वेळ, पैसा व श्रम वाचून कठीण कार्य सहजतेने होण्यास मदत होते. महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने या मेळाव्याच्या आयोजनाकरिता पूर्वनियोजनापासून तर प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. समाजाला एकत्रित आणून विचारांच्या संवादातून समाजाची जडणघडण अधिक प्रगल्भ होणार असल्याने निश्चितच हे समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले. म्हणजे आपली संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आपण अमरावती जिल्हा आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, गाडगे महाराज असेल, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल आणि या ठिकाणी यांचे जे काम आहे आपल्याला माहित आहे की या ठिकाणी गाडगे महाराजांनी झाडू घेतला, तुकडोजी महाराजांनी खंजिरी घेतली आणि त्यासोबत भाऊसाहेब देशमुखांनी खडू घेतला आणि या ठिकाणी अनेक संस्था उभ्या केल्या. आणि त्या हे जे काम करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम, कारण कुठल्याही कामाची सुरुवात करायची म्हटलं हे 18व्या शतकाच्या युगातली गोष्ट आहे. आता आपण तर 21व्या शतकात आलेलो आहोत आणि त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे केलं की त्या ठिकाणी समाजाची प्रगती झाली पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा विचार केला नाही की मी कुठल्या समाजाचा आहे, त्यांनी मानव समाजाचा विचार केला की मानव समाजाचा आम्हाला विकास करायचा आहे. आणि मानव समाजामध्ये कोण आहे तर दोनच गट आहे, एक पुरुष आणि एक महिला. आणि एकट्या पुरुषाची प्रगती करून समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून महिलांना सुद्धा त्या ठिकाणी प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं महत्त्वाचं योगदान आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे केलं की काम करत असताना स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आणि मा सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. म्हणून मला आज या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटते की मा सावित्रीबाई फुले शिकवलं म्हणून आज आम्ही या ठिकाणी या पदावर उपस्थित आहे आणि आम्ही काम करू शकतो. कारण रथाची दोन्ही चाकं जेपर्यंत सोबत राहत नाही तेव्हापर्यंत रथ चालू शकत नाही. म्हणून
म्हणून महिला आणि पुरुषांची प्रगती ही सोबत झाली पाहिजे. महिला जर असेल तरच त्या ठिकाणी, पुरुष जर सोबत असेल तर त्या ठिकाणी प्रगती कुठे थांबत नाही. हे विचार आमचे आहेत आणि या विचाराने आम्हाला देशाची, आमच्या समाजाची, मानव समाजाची आणि आपण ज्या समाजात लोकांना जात ही तर नंतर लागलेली आहे. आपण ते जन्म घेतल्यावर माहिती आहे कोणकोणत्या जातीत आहे, परंतु या मानव समाजाचा विकास झाला पाहिजे. हे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, मा सावित्रीबाई फुले असेल किंवा अनेक आहे की त्यांनी जे काही आपल्या ठिकाणी दिले आहे, संविधान दिले आहे, त्याच्यामध्ये हे सगळंच आहे ना की त्या ठिकाणी असणारा माणूस आणि महिला यांची प्रगती आणि सगळ्या समाजातील जो खालच्या घटकातला माणूस आहे त्याला सुद्धा या प्रगतीपथावर आणायचे असेल तर त्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षणाची खरी चव हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी आणलं आणि सर्वांना समानतेचा अधिकार दिला. आज आपण बघतोय की या माध्यमातून आमची प्रगती होत आहे. सावित्रीबाई फुले शिकल्यामुळे आम्ही शिकलो. आज महिला आम्ही प्रगती पदावर जात आहे. प्रत्येक जण, प्रत्येक कुटुंब असं वाटतं की सगळ्यांना वाटते की आपल्या कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे. मुलींना वाटते की आईवडिलांना वाटते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या ख्रिसमस स्ट्राईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. अमरावती शहरातील इरविन चौक स्थित असलेल्या फ्रान्सिस झेवियर महामंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहात हे पर्व साजरे करण्यात आले. अनेक मान्यवरांनी ख्रिस्त बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्यात. 25 डिसेंबर हा दिवस जगात सर्वत्र नाताळ म्हणजेच ख्रिसमस उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट म्हणून ख्रिसमस ट्री नाताळासाठी सजवली जाते. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. धर्मगुरूंच्या हस्ते पवित्र मिसा अर्पण केली. हीच परंपरा आजतागायत कायम असून दरवर्षी जगातील प्रत्येक चर्चमध्ये 25 डिसेंबरला प्रार्थना करून एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अमरावती शहरातील इरविन चौक बाजूने असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर महामंदिरात सुद्धा 25 डिसेंबरच्या सकाळी धर्मगुरूंनी पवित्र मिसा अर्पण करून प्रभू येशू समोर महाप्रार्थना करण्यात आली. चर्चमध्ये सर्व ख्रिस्ती बांधवांनी हजेरी लावून प्रार्थना केली. ख्रिस्त युवक युवतींनी प्रभू येशूच्या जीवनावर स्तुतीपर गीत गायन केले. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, डॉक्टर राजेंद्र गवई, माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, सुरेश रतावा, नरेंद्र गुलदेवकर, अजय वानखडेसह अनेक मान्यवरांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम दरम्यान फादर आरोग्य स्वामी, फादर रमशील, फादर ओनील, फादर
लॉरेन्स यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, तर सर्व मान्यवरांना फराळ देऊन संवाद साधला। भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू येथे श्री दत्त जयंती निमित्त 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर असे 7 दिवसीय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हरिभजन पारायण रत्नाकरजी उमाडे महाराज यांच्या वाणीतून भागवत कथेचे पठण होत आहे। येथे काकड आरती, भागवत कथा, आरती, हरिपाठ करून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडण्यात येत आहे। या आयोजनाने संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण झालेले दिसून येत आहे। सकाळ, दुपार आणि संध्याकाळी टाळ मृदुंगाच्या आवाजासह भक्तिगीते आपल्या कानी ऐकू येत असेल, तर प्रत्येकाचे घरसह गावातील वातावरण प्रसन्न राहते। असेच प्रसन्न वातावरण भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू या गावात गेल्या 20 डिसेंबर पासून पसरले आहे। येथील गावात श्री दत्त जयंती निमित्त 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर अशा 7 दिवसीय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण रत्नाकरजी उमाडे महाराज यांच्या मधुर वाणीतून गावात भागवत कथेचे पठण होत आहे। सकाळी येथे काकड आरती, भागवत कथा आरती, हरिपाठ करून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडण्यात येत आहे। दामोदर पुसतकर दहिगाव पूर्णा तसेच विनेकरी म्हणून हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज जामदोकर, ऑर्गन वादक हरिभक्त पारायण हरिविजय हटवार महाराज राजनापूर्ण, तसेच गायनचार्य सोपान महाराज आमझरे वाकी आणि अमोल महाराज हटवार राजनापूर्ण आणि तबलावादक हरिभक्त पारायण विशाल महाराज यवतकर टाकरखेडा शंभू यांनी प्रवचन सादर केले। देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन। भगवंत कथा दरम्यान शेकडो महिलांच्या माध्यमातून चक्क वासुदेव आपल्या डोक्यावर टोपलीत भगवान श्रीकृष्ण यांना घेऊन आल्याने या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव अनुभवला, तर वर्षी अवताराचे नाटक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले। रामकृष्ण हरी। मी रत्नाकर बाबारावजी उमाडे, मुक्काम बोरगाव दोरी, हल्ली मुक्काम बार्शी टाकळी अकोला। मी टाकरखेडा शंभू या गावामध्ये जवळपास हे 3रं वर्ष आहे भागवत कथेचं। याआधी रेणुका माता संस्थान टाकरखेडा शंभू येथे माझ्या वडिलांनी म्हणजे हरिभक्त पारायण बाबारावजी उमाडे महाराज यांनी सतत 16 वर्ष या ठिकाणी भागवत कथेचं सेवा दिलेली आहे। निस्वार्थ भावनेने सेवा करून त्याचं फळ ते आज या ठिकाणी आपल्याला दिसते। त्याच्यामागचं कारण असं की 2020मध्ये माझे वडील म्हणजे उमाडे महाराज हे वैकुंठवासी झाले। त्यानंतर त्यांच्या कृपाप्रसादाने मी या ठिकाणी माता रेणुकाच्या चरणी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी सेवा देत आहे। माझं हे 3रं वर्ष आहे, परंतु पहिल्या वर्षीमध्ये, त्यानंतर मागच्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये लोकांचा भरपूर प्रतिसाद दिसत आहे। अध्यात्मामधूनही लोक एका ठिकाणी कशी येऊ शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे टाकरखेडा शंभू या ठिकाणची असणारी ही भागवत कथा। लोक संगीताच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून किंवा नृत्याच्या माध्यमातून लोकांना एकत्र करता आपल्याला येऊ शकते, परंतु अध्यात्माची जोड करून त्याच्या सोबतच गायन, स्पर्धा, झाकी याचं संपूर्ण एक संघटित करून लोकांना कसं जुळवता येईल हे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे टाकरखेडा शंभू येथील श्रीमद भागवत कथा। गावातीलच गुरुदेव सेवा महिला मंडळ, मंजुळा माता वारकरी महिला मंडळ, जगदंब भजन मंडळ, जिजामाता भजन मंडळाने आयोजित शोभायात्रेत दिंडीत सहभागी केल्या। गावात अनेक या आयोजनाने संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण दिसून आले। मरारमाडी बहुउद्देशीय विकास संस्थाद्वारा आयोजित मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री शाहिद लिखितरामजी कावरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा मधुरकड पेठ येथे वर्रेकर सभागृह येथे संपन्न झाला। यावेळी डॉक्टर्स, उद्योजक व ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या दरम्यान उपवर वधू, युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन करून ओळख परिचय करण्यात आला।
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव माने, उद्घाटक प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। म्हणजे एक कॅबिनेट मिनिस्टर बाई करून देवीचं दर्शन करायला जातोय, मंत्री असे नाही। महाराष्ट्र मंत्री त्यांचा अहंकार व्यक्त येतो, त्या स्वाभिमान त्यातून होतो, त्यांना मागे पुढे गावात पाहिजे असते, पण निगिरांची गावाने असं व्यक्त करतो आपण। त्यांचा जो अतिरेक्यांनी त्याचा जो खून केला कार्यक्रम मग 8 वर्ष गणपती आपण आपली रोडवर त्याचा मंदिरात जायला गेला होता आणि खास दिवस झाला आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम मरार माडी बौद्ध देश विकास संस्थेच्या वतीने आज दिनांक 25/12/2023 या रोजी समाजाचा विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आणि परिचय संमेलन अमरावतीमध्ये विदर्भ क्षेत्रीय माडी शिक्षण संस्थेच्या सभागृहात संपन्न होत आहे। तर या कार्यक्रमाला बरेचसे मुलामुलीची उपस्थित, ज्येष्ठ नागरिक आणि पाहुणे मंडळीची बरीचशी उपस्थिती आहे। ग्रामीण भागातील गोरगरीब यांना आरोग्य सेवा कशी देता येईल याकरिता संजय देशमुख मित्र परिवार, प्रहार जनशक्ती पक्ष, जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर, शालिनी मेघे हॉस्पिटल नागपूर माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले। या मोफत आरोग्य कॅम्पला तिवसा येथील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। याकरिता नागरिकांचा भरभरून प्रतिसाद पाहायला मिळाला। आमचे संजयजी देशमुख ज्यांच्यामुळे हा कॅम्प झाला ते जीवनराव जोंजाळ, आमचे बाळासाहेब देशमुख आणि आपण सर्व प्राध्यापक तथा कार्यकर्ता मंडळी, खरं तर अतिशय चांगल्या प्रहारचं कित्येक वर्षाचं 20 ते 25 वर्षाचं हे काम आहे। जेव्हा शिबिर म्हटलं म्हणजे मोठी कठीण गोष्ट होती, अशा काळात प्रहारना आरोग्याचं अभियान मला वाटतं 20-25 वर्षापासून सुरू केलं आणि ते आता त्याच ताकदीनं सुरू आहे, याचा आम्हाला खरं तर आनंद आहे। मला आठवते अजूनही का जेव्हा आम्ही पेशंट घेऊन जायचं तेव्हा पेशंटच्या खिशात पैसे नाही राहायचे आणि आमच्या खिशात नाही राहायचं आणि विदाऊट तिकीट आम्ही मुंबईला जायचं। इको तेव्हा 150-250 रुपयाचा इको होता आणि 250 रुपये द्यायला सुद्धा पेशंटला पैसे खिशात राहायचे नाही। मग आम्ही तिथं तपासणीवाल्याला सांगायचं आहे की आम्ही खालून पैसे घेऊन येतो आणि इकोचा रिपोर्ट घेऊन पैन चाललं जायचं। अशा अवस्थेत आम्ही पेशंट मुंबईला घेऊन दुरुस्त केले। आखरी त्याची गरज त्यावेळेस तशी होती। आता दिवसांदिवस हा फार चांगला बदल होत आहे। मी जीवनराव मागं भेटल्यावर सांगितलं का रुग्ण हा पालखीत बसला पाहिजे, जसं मतदार पालखीत आहे सध्या, कारण एवढ्या पार्ट्या झाल्या तर मतदार राजा पार्टीत आहे, सगळे बरोबर समजून सांगत असतं। ग्राहक पालखीत बसलेला आहे, कारण पहिले गावात एकच किराणा दुकान राहिलं तर त्याची काही मक्तेदारी दुकानदाराची होती, आता 4 दुकानदार झाले तर तो 4 एकूण उधारी घेते, 4 डोक्याला आला टाइम तर डुबून टाकते। या कॅम्पमध्ये 1135 रुग्णांनी नोंद केली असून नागपूर येथे मोफत पुढील उपचाराकरिता 438 पेशंट रेफर करण्यात आले आहे। रुग्णांना रक्तदानाची गरज भासते त्याकरिता 53 रक्तदाते यांनी रक्तदान करून सहकार्य केले। खरं तर प्रहारचे 20 वर्षापासूनची आरोग्य सेवा आहे आणि अखंडितपणे आम्ही तिवसा तालुका तिवसा मतदारसंघामध्ये करत आहोत आणि जीवनभाऊ जोंजाळ यांच्या माध्यमातून जीवन आधार संस्था, शालिनीताई मेघे चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज आपण इथं महाआरोग्य शिबिर घेतलं आहे आणि महाआरोग्य शिबिर पूर्णतः निःशुल्क आहे। निसर्गाने शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर अतोनात हल्ला चढवलेला आहे, कारण की आमच्या इथं सोयाबीन गेलं, तूर गेलं, कापूस गेला, सगळं गेलं असताना घरातला एखादा बिमार जर पडला त्याचा उपचार कसा घ्यावा
ही चिंता सर्वसामान्यात आहे. त्यामुळे आम्ही असा विचार केला की यावेळेस आरोग्याची एक वारी आपल्या ग्रामीण भागात आली पाहिजे. म्हणून जीवनभाऊच्या माध्यमातून आम्ही ही प्रहार जीवनभाऊ जवंजाळ यांच्या माध्यमातून हा महाआरोग्य शिबिराचा कॅम्प घेतलेला आहे आणि यामध्ये प्रचंड चांगला प्रतिसाद आहे. खरं तर या कॅम्पमध्ये ज्याला खरी गरज आहे ते लोक इथं आले आहेत आणि ते जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हालाही दिलासा वाटतो की त्याला कुठेतरी आधार मिळालेला आहे. पुढील नियोजन कोणत्या प्रकारे राहणार, काय सांगू शकाल आपल्या पारंपरिक? जीवन आधार सामाजिक संस्था आणि माननीय श्री संजयदादा देशमुख आणि प्रहार जनशक्ती पक्ष त्याचबरोबर दिवसाचे माननीय श्री योगेशरावजी लोखंडे आणि सर्व प्रहारचे चमू यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं, या महाआरोग्य शिबिरामध्ये ज्या रुग्णांची आपण आज तपासणी केली आहे, ज्या रुग्णांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पुढील तपासणीसाठी त्यांना जे उद्या रेफर करण्यात आलेलं आहे, या सर्व रुग्णांना आपण आपल्या संस्थेच्या गाडीने इथे उद्या दिवसावरनं नागपूरला घेऊन जाणार आहे आणि त्यांच्यावर पुढील आपण तिथे उपचार करणार आहे. ज्या रुग्णाला ऑपरेशनची गरज असेल त्या रुग्णाचे ऑपरेशन आपण मोफत करणार आहे. शासनाच्या खूप सुंदर योजना आहेत, परंतु अशा काही गोष्टी आजही आहेत की ज्या आरोग्याच्या शासनाच्या योजनेमध्ये बसत नाही आणि त्या योजनेपर्यंत आपला गोरगरीब माणूस पोचू शकत नाही. म्हणून त्यापर्यंत पोचण्यासाठी आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं. एकाही रुग्णाला एकही रुपया लागला नाही पाहिजे, आपला त्यामागचा उद्देश आहे. सर्वप्रथम पहिली गरज होती गोरगरिबांसाठी अन्न, वस्त्र, निवारा. ही तास पूर्णपणे आपली आपण साध्य केलेली आहे. परंतु आता जी खरी गरज आहे ती गरज आहे शिक्षण आणि आरोग्य. म्हणून जीवन आधार सामाजिक संस्था आणि संजयदादा देशमुख प्रहार जनशक्ती पक्ष माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांचा जो आरोग्याचा वारसा आहे त्याचे काही विचार जीवन आधार संस्था सोबत घेऊन आरोग्याचा विचार सोबत घेऊन हे सगळं कार्य आपलं पूर्ण विदर्भामध्ये कसं राबवता येईल आणि गोर गरीब शेतकऱ्यांपर्यंत. आजपर्यंत आपण जे कॅम्प्स घेतले या कॅम्पमध्ये असं आढळून आलेलं आहे की बहुतांश 80% लोक हे आपला शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी हा इतकाच खचलेला आहे की त्याला आपल्या आरोग्यासाठी घरदार, सोनं नाणं, पैसा हा त्याच्याजवळचा गेला नाही पाहिजे. म्हणून संस्थेचा जीवन आधार संस्थेचा आरोग्य दीप लावू घरोघरी, जीवन आधार आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू, जीवन जवंजाळ संस्थापक अध्यक्ष जीवन आधार संजय देशमुख, माजी विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष योगेश लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर अश्विन रडके, अजय ठाकरे, सुयोग गोरले आदी प्रहार पक्ष व सर्व जीवन आधार परिवार उपस्थित होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या मार्गावर श्री क्षेत्र सालबर्डी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात जत्रेचे आयोजन केले जात असते. भाविक या रस्त्याचा वापर जाण्या येण्यासाठी करीत असतात. मात्र येथे शासनाने निधी उपलब्ध करून दिला असताना सुद्धा त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याने युवा सेनाने आक्षेप घेतल्याचे दिसून येत आहे. येथील घोडदेव डोंगर यावली ग्रामस्थांनी सखोल चौकशीची मागणी करीत दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यादरम्यान येत असलेल्या घोडदेव डोंगरावली रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने दुर्लक्ष होत आहे. हे गाव आदिवासी बहुल असल्यानेच आमच्यावर अन्याय होत आहे का, असा सवाल आता येथील ग्रामस्थांनी केला आहे. याच मार्गावर श्री क्षेत्र सालबर्डीची यात्रा दरवर्षी आयोजित होत असल्याने बांधकामाचा योग्य वापर होत नाही. या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, यासोबतच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घोडदेव डोंगरावली ग्रामस्थ करीत आहे. चौकशी करून योग्य कारवाई केली नाही तर युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असा अल्टिमेट प्रशासनाला दिला आहे. कुठे गेले आपले? ठेकेदाराचं लक्ष नाही आहे. सर्व बोगस कारभार चालू असून यांच्याकडे माझं घोडदेव या नात्याने आव्हान आहे की येत्या 8 दिवसात या रोडाचं व्यवस्थित बांधकाम सुरू व्हायला पाहिजे. अन्यथा युवा सेनाच्या तर्फे आंदोलन करण्यात येईल. हे बघा रोड बघा, रोड पहा, रोड पहा. काहीच नाही या रोडामध्ये, काहीच डांबर टाकणार नाही, काहीच डांबर नाही. असाच हा रोड जवळपास 1 किलोमीटरचा रोड आहे. सर्व रोड
बोगस कारभार आहे, बिलकुल बोगस. याच्यामध्ये डांबर नावाचं कोणती गोष्टच नाही आहे. हे बघा ठेकेदार कुठे आहे? माझं एवढं म्हणणं आहे की ठेकेदारवर योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा आमचा रस्ता रोको आंदोलन किंवा आम्ही अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देत आहे. हे बघा रोड, हे बघा, हे सर्व रोडाचा कारभार. हा रोडाचा हे बघा, काहीच नाही याच्यात, काहीच नाही. तिकडे पण सर्व तिकडला रोड पाहायला गेलो मागच्या साईडचा पूर्ण सर्व रोड खराब झालाय. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी दीपक भोकरे, निलेश धुर्वेसह मार्गदर्शक सुनील केचे, गजानन गायकवाड, दिनेश परतेती, प्रकाश मरसकोल्हे, आकाश भलावी, हिमांशु काकडे व असंख्य गावकरी उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 आहे. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.